परत सांगतो की 100 क्वेश्चन्स आहेत, 100 पैकी तुमचा रिझल्ट ठरवणार 2 सब्जेक्ट महत्वाचे आहेत, मॅथ्स, रिझनिंग अँड करंट अफेअर्स. आणि ते डेली करायचे. म्हणजे आता ह्या प्रोग्रामचा पार्ट होताना तुम्हाला जीएस चे काही सब्जेक्ट करावे लागणार आहेत, जे की आपण आज बोलणार आहे. पण त्याचबरोबर 2 तास तुम्ही मॅथ्स करा आणि 1 तास करंट कराच करा, हे तुम्ही ठरवून घ्या. मग समजा तुम्हाला वाटतंय की मी ते दुपारी करतोय, मी तर म्हणेल दुपारी वेल अँड गुड, चांगला काळ आहे. पण कुणाला सकाळी करायचंय, इट्स युअर कॉल, तुम्ही ठरवा तुमच्या मनाने, राईट. पण दुपारी शक्यतो घेतलेलं चांगलं राहील. आणि रात्री झोपण्याच्या अगोदर 1 तास तुम्ही करंट वाचा. एक सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट आहे की झोपण्याच्या अगोदर आपण ज्या गोष्टी करतो, उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचताय, तर सकाळी उठल्यानंतर त्याच प्रकारच्या वायू तुमच्या मेंदूमध्ये असतात. म्हणजे थोडक्यामध्ये, जर झोपण्याच्या अगोदर तुम्ही एखादी वेब सिरीज पाहिली, राईट, तुम्ही एखादा मूवी पाहिला, तर तुमची त्या अभ्यासाची लिंक तुटते. म्हणजे ज्यावेळेस मी असं म्हणेल की तुमच्या मेंदूच्या पेशी सुस्त होतात आणि तुमचा डोळा लागतो, तो डोळा लागताना सुद्धा तुमचा अभ्यासच चालू पाहिजे. असं असेल ना, तर त्या प्रोसेस पण तुम्ही तुटत नाही. मग सकाळी असं वाटतं की अरे बापरे, म्हणजे अभ्यास करताना ती लिंक लागलेली असते असं वाटतं. म्हणून झोपताना नेहमी वाचन करा. वाचन काय करायचं, तर आपली यशाची परिक्रमा नावाची जी काही मॅगझिन येतं करंटचं, ते वाचायचं. वाचता वाचता झोप लागली तरी चालेल, तसं टाकून द्या, झोपा. दुसरी महत्वाची गोष्ट, किती महत्वाची परिस्थिती असू द्या, काही असू द्या, 6 तासाची झोप झालीच पाहिजे. त्याच्याशी कुठेही कॉम्प्रोमाइज कसल्याही प्रकारचं करायचं नाही. 6 आवर्स साऊंड स्लीप म्हणतोय मी, साऊंड स्लीप. उगाच पहाटे 3ला उठतोय, परीक्षा आली, यांनी फक्त तुमचं आरोग्य खराब होईल, अभ्यास होणार नाही. तुमचा अभ्यास महत्वाचा आहे पोरांनो. ठीक आहे, 8 तास चालेल, पण मी म्हणतो कमीत कमी 6 तास मीत. कारण आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करू नका. तुमचं काही अंग मेहनतीचं काम नाहीये, तुमचं डोक्याचं काम आहे. डोकं शांत पाहिजे तर अभ्यास चांगला होतो. ठीक आहे. आणि जर कोण 6 तासाचे कमी झोपत असेल, तर तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे, तर तुमची झोप पूर्ण होईल. हे झालं आरोग्याबद्दल. तिसरी महत्वाची गोष्ट, मी काय काय बोललो, मी सांगितलं मॅथ्स रेग्युलर 2 तास करायचे, 1 तास झोपताना करंट अफेअर्स करायचे. झोपेशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आता याच्यानंतर जी तुमची परीक्षा आहे, आता महिना चाललाय आपला मे, बरोबर. मे लागेल. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे आपल्याकडं तब्बल 6 महिने आहेत. वी हॅव गॉट 6 मंथ्स इन आवर हँड. पुढच्या 4 महिन्यामध्ये, 4.5 महिन्यामध्ये तुमचा सगळा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे आणि शेवटचा 1.5 महिना तुम्हाला रिव्हिजन साठी मिळाला पाहिजे. अशा प्रकारे प्लॅनिंग करायचं. काय म्हणतोय नीट ऐका. 4.5 महिन्यामध्ये आपला पूर्ण अभ्यास झाला पाहिजे प्रीचा. आणि त्याच्यानंतर 1.5 महिना जो मिळेल त्याच्यामध्ये पूर्ण रिव्हिजन झालं पाहिजे. आणि रिव्हिजनच्या वेळेस तुमचा अभ्यास कमीत कमी 12 तास झाला पाहिजे. म्हणजे आता 4.5 महिन्याचं प्लॅनिंग करताना तुमचा अभ्यास कमीत कमी 8 तास पाहिजे. आणि 4.5 महिन्यानंतर जो रिव्हिजनचा पिरियड असेल, तुमचा अभ्यास कमीत कमी 12 तास पाहिजे. एवढं डेडिकेशन तुम्ही दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलणं सोपं असतं, करायचंय तुम्हाला पोरांनो. हेल्थ चांगलं राहण्यासाठी परत सांगतो, डाएट चांगला ठेवा, झोप चांगली ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोबाईलचा वापर टाळा. पुढचे 6 महिने एक डबडा मोबाईल घ्या, छोटा डबा मोबाईल मिळतो, माहितीये तुम्हाला. जुन्या काळामध्ये असायचं, एकदा तुम्ही चार्ज केला ना, त्याचं 4-5 दिवस, 2-3 दिवस चार्जिंग चालतं. जमलं तर करून बघा. मी लिहून देतो तुम्हाला, लिहून देतो, कागदावर लिहून देतो, तुमचा निकाल येणारच येणार. अँड्रॉइड मोबाईल, स्मार्टफोन असेल, आयफोन असेल, कामापुरता वापरायचा. कामापुरता इन द सेन्स काय, की बाबा एखादा महत्वाचा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला, तर त्यावेळेस तो मोबाईल घ्या. नवीन मोबाईल घ्या, नवीन कार्ड घ्या, त्याचे 4 नंबर ठेवा. आई, बाप, भाऊ, बहीण आणि रूममेट आपला, की जर तुम्ही राहताय, तुमची चावी नसेल तर त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे, म्हणून 5 नंबर ठेवा. अननोन नंबर 6 महिने उचलायचा नाही, कुणाला फोन करायचा पण नाही. तुमच्या वाचून काही कुणाचं अडत नाही. त्याच्यामुळे आपल्या असण्याने नसण्याने सध्या समाजाला काही फरक पडत नाही. तुमच्या असण्याने नसण्याने फक्त तुम्हाला फरक पडतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपले जवळचे कुटुंबीय आणि एखादा जीवलग मित्र सोडता कुणाशी कॉन्टॅक्ट ठेवू नका 6 महिने. हा, नाही, ओल्ड नंबर बंद नाही झाला पाहिजे. त्याला रिचार्ज करा ना तुम्ही, त्याला रिचार्ज करा, संध्याकाळी यूज करा तुम्ही. मम्मी पप्पा व्हिडिओ कॉल त्याच्यावरून करा. लायब्ररीमध्ये जाताना
स्मार्टफोन घेऊन जायचा नाही, छोटा मोबाईल न्यायचा. बघा करून तुमचं आहे ना आयुष्य सुंदर होईल, तुमचं एवढं छान कॉन्सन्ट्रेशन होईल पोरांनो. मग तुम्ही जे बाकीचे कारण सांगता ना, टेलिग्रामवर आम्ही अभ्यास करतो, युट्यूब आम्हाला लागतं, काही गरज नाही. बुक्स तुमच्या जवळ ठेवा, स्टँडर्ड बुक्स ठेवा, मोबाईलचा वापर कमी करा. इट्स नॉट ॲट ऑल निडेड, सगळं त्या पुस्तकामधले. त्याच्यामुळे मोबाईलचा वापर टाळा. सगळ्यात महत्वाचं, जमतंय का बघा. हा, येस मिथ, म्हणजे तुम्ही त्यावेळेस वापरू शकता, त्यावेळेस फक्त तो वापरा, तसा तुम्ही मोबाईल वापरू नका. क्लिअर झालं मी काय सांगतोय? अजून महत्वाची गोष्ट, काय काय ठरलंय आपलं? कमीत कमी 6 तास झोप, कमीत कमी 8 तास अभ्यास, प्युअर अभ्यास म्हणतोय बरं का मी. गेलाय बाहेर, 1 तास फिरून आला आणि तो परत म्हणतोय की तो अभ्यासात मोजला, असं नाही. प्युअर अभ्यास. लायब्ररीत 10 तास बसलाय, 2 तास टाइमपास झालाय, 8 तास अभ्यास झालाच पाहिजे. आणि त्याचं डेली रिपोर्टिंग करायचं ग्रुपवर, की आज माझा 6 तास अभ्यास झाला, आज माझा 4 तास अभ्यास झाला. आपल्याला 8 तासाचं टार्गेट पुढच्या 4.5 महिने चालवायचंय. आणि 4.5 ते 6 या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला हा काळ 12 तासापर्यंत घेऊन जायचा आहे. हे लक्षात ठेवा. रिझल्ट तरच एक्सपेक्ट करा, नाहीतर काही खरं नाहीये. तुमचा पहिला अटेम्प्ट असू द्या, पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही राज्यात पहिले येऊ शकता, प्रॉपर प्लॅनिंग असेल तर. तुम्हाला कंबाईनला 95-100 स्कोअर करायचा नाही, 80 पण नाही, फक्त क्वालिफाय होण्या एवढं स्कोअर करायचा आहे. मेन्सला तुम्ही सगळ्यांनी तर हडपसरलाच यायचंय, म्हणजे जर शक्य असेल तर. मेन्सला आपण 4 महिन्यात आपण सगळं करू, पण प्री हातातली जाऊ द्यायची नाही. आताची टार्गेट नोव्हेंबर 2025 लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मोबाईल टाळा, झोप योग्य घ्या, रोज 2 तास मॅथ्स, आणि 1 तास काय घ्यायचं तर 1 तास काय घ्यायचं, करंट घ्यायचं. कारण करंट हा टॉपिक आहे ना, 15 दिवसात होत नाही. यशाची परिक्रमात वाचायचं, कोणी म्हणेल त्यातलं येतंय नाही येत, त्यातलंच येतं, वेगळं कोणतं करू नका. 50 गुरु भेटतील, 50 जणांचं ऐकू नका, स्वतःच्या डोक्याने निर्णय घ्या आणि याची तयारी लागा. आता मी काही एक फाईल शेअर करतोय, पुढे बघा. एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द मेंटी. आता सपोज इफ आय एम गोइंग टू वर्क ॲज अ मेंटर फॉर नेक्स्ट 6 मंथ्स, तर माझ्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा मी तुम्हाला सांगतोय. खूप अवास्तव अपेक्षा नाही केल्या, ज्या पॉसिबल आहेत करणं त्या सांगतोय, आणि यांनी तुमचा फायदा आहे माझाही फायदा आहे. तुम्ही जर पास झाला तर तुमच्या याचा मला एवढा फायदा होणार आहे भविष्यामध्ये. तर मी आता जो काही एफर्ट्स टाकतोय त्याचा फायदा मी भविष्यात मला मोठा होणार आहे. तुमच्यातले जरी सगळे हळूहळू तर निघणार, 100% पास होणार आहेत, तर दॅट टाइम यू कॅनॉट डिनाय दॅट यू आर नॉट माय स्टुडंट. तर कोणत्या ना कोणत्या पातळीवर मी तुम्हाला शिकवलेलंच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी तुम्हाला मेंटर म्हणून पण काम करतो. त्याचाच माझा स्वार्थ हा आहे की तुमचं आयुष्य घडेल, त्याचबरोबर माझं पण ब्राईट फ्युचर होईल. तर फुकटच्या वस्तूला किंमत नसते. मी जर तुम्हाला म्हटलं ना पोरांना फुकट घेतो, ती सिरियसनेस तुमच्यात राहणार नाही. राईट. आणि मी हे पण सांगतो, हा सगळा पैसा तुमच्यावरच खर्च होईल. म्हणजे दर संडेला तुम्हाला भेटायचे, ऑफलाईन टेस्ट असतील, जे काय बाकीचं स्टडी मटेरियल तेच तुम्हाला दिलं जाईल. माझा फक्त एक फायदा द्या, मला निकाल द्या, हा माझा फायदा असेल. तुम्ही पास झालात तो तुमचा फायदा असेल. ठीक आहे. मला रिझल्ट पाहिजे माझ्या संस्थेसाठी, म्हणून मी काम करतोय. म्हणजे आता माझी पेरणी चालू आहे असं समजा तुम्ही. दोघांचा फायदा आहे, दोघांनी करायचं. आता माझ्या अपेक्षा तुमच्याकडून ऍज अ मेंटर म्हणून काय आहे, व्हॉट डू आय एक्सपेक्ट फ्रॉम यू पीपल ॲज माय मेंटी. सगळ्यात महत्वाचं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आता तुम्ही सगळे मला ओळखता आणि तुमचे माझे खूप सगळ्यांचे चांगले रिलेशन आहे. पण तुम्हाला जर वाटतंय की नाही टाइमपास होईल, मला टाइम म्हणजे मी एवढा इन्व्हॉल्व होऊन करणार नाही किंवा होत नाही, कळत असेल तुम्हाला, ते नसेल तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी नाहीच आहे. इथं यायचं असेल तर एक डोक्यात ठेवून या, तुम्हाला मेंदूची रोज कसरत करावी लागणार आहे 8-10 तास. तर ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे. दिवसभर जे काय करताय ते संध्याकाळी झोपायला जाण्याच्या अगोदर ग्रुपवर टाकायचं की आजचं माझं टार्गेट कम्प्लीट ऑर इनकम्प्लीट. आणि इनकम्प्लीट असेल तर मला पर्सनल मेसेज करायचा, वाय इनकम्प्लीट. मित्राच्या लग्नाला गेलो, इनकम्प्लीट कारण आहे. आजारी आहे, इनकम्प्लीट हे कारण आहे. तुमच्या आयुष्यात काय चाललंय मला कळलं पाहिजे, अगदी पर्सनल लेवलला सुद्धा. तर त्या गोष्टी मला माहिती पाहिजेत, बिकॉज कोणत्या तरी प्रत्येक टप्प्यावर मी ऍज अ काउन्सिलर म्हणून पण तुम्हाला मदत करणार आहे. तर तुमची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे. अभ्यास झाल्यानंतर रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ग्रुपवर टाकायचं, सर आज 6 तास झाला, प्युअर अभ्यास 8 तास झाला. 8 तासाच्या वर गेला तर आनंदच आहे, पण 8 4 शिकवतं कमी होऊ नये. सुरुवातीच्या काळामध्ये कमीत कमी 6 तासाच्या खाली तुमचा अभ्यास नाही आला पाहिजे. तर पहिला माझी कंडिशन आहे, मी कंडिशन म्हणतोय, रिक्वेस्ट पण नाही, की आय वॉन्ट युअर ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इन दिस प्रोसेस. सेकंड, माय मोस्ट इम्पॉर्टंट suggestion for you all, try to avoid comparison. Now you all people are
स्टडिंग इन डिफरंट लायब्ररीज ऑल ओव्हर महाराष्ट्र. प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगळ्या ठिकाणी अभ्यास करताय, राईट. तुलना कधी कुणाशी करायची नाही. त्याचं मॅथ्स चांगलंय, माझा अभ्यास कसा चाललाय, तिचं इतिहास वाचून झालं, माझं काहीच नाही झालं, तो तर भूगोल वाचतोय, माझं पॉलिटी राहिलंय. एक लक्षात ठेवा, शेवटच्या 60 मिनिटामध्ये तुम्ही कसं लाडता ना, ही गोष्ट तुमचा निकाल ठरवते. कोणाचा किती अभ्यास आहे, किती अभ्यास नाही, काही फरक नाही पडत. तुम्ही जे वाचता ते परीक्षेला येते का नाही. म्हणजे क्वालिटीपेक्षा क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप मॅटर करते. अभ्यास करताना कधीच कुणाशी तुलना करू नका, याचा अभ्यास जास्त झालाय, माझा कमी झालाय. त्यांनी समजा ढीगभर वाचले आणि त्यातलं परीक्षेला काहीच नाही आलं, तुम्ही 5 पानं वाचले, त्यातले 5 प्रश्न आले, तुमचा निकाल येणार. त्याच्यावर नेव्हर कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स, बिकॉज इट इज अ काइंड ऑफ अ बिग मिस्टेक दॅट यू आर डुईंग. इट्स अ काइंड ऑफ बिग इनजस्टिस दॅट यू आर डुईंग टू युअर सेल्फ, बिकॉज वी ऑल आर डिफरंट. जशी आपली हाताची 5 बोट एकसारखे नाहीत ना, तसं प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकाच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत. कोण मॅथ्स मध्ये चांगला असेल, कोण सायन्स मध्ये चांगला असेल, कोण दोन्ही मध्ये चांगला असेल, जीएस मध्ये चांगला असेल. त्याच्यावर तुलना नाही करायची. जो पार्ट आपला कच्चा आहे त्याला पक्का करायचा, जो पक्का आहे त्याला अजून पक्का करायचा, राईट. तर कम्पॅरिझन करू नका. तिसरी महत्वाची गोष्ट, डेली अपडेट रिगार्डिंग स्टडी आवर्स. मी मुद्दाम याला टाकले की डेली आवर्स किती तास अभ्यास झाला हे टाकायचं. एका दिवशी नाही झाला, लग्नाला गेला, राईट, फिरायला गेला, तब्येत बरी नाही, तर तेच कारण सांगायचं पर्सनली की आय कुड नॉट कम्प्लीट माय टुडेज टार्गेट बिकॉज आय वॉज सिक, राईट. मी नाही करू शकलो, तर ते कारण डेली सांगायचं. त्याच्यानंतर प्रोफेशनलिझम पाळायचं. आता आपण जे व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅपी दिवाळी, हॅपी होली, काही नाही. मोटिवेशनल काय असेल महत्वाचं तर टाका, पण शक्यतो अभ्यासाबद्दलच तो ग्रुप असावा. त्या गोष्टी पाळा. अजून महत्वाची गोष्ट, डिसिप्लिन स्वतःच्या बाबतीत लावून द्या. तुम्ही सगळे मोठी पोर आहेत, म्हणजे असं लहान कोणी नाही की त्याला मी सांगावं. सगळ्यांना कळतं आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय. म्हणजे वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सारख्या व्यक्तीला भारताचा पंतप्रधान निवडायची संधी मिळते, राईट टू वोट मिळतो तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी काय अयोग्य आणि काय अयोग्य चांगल्या प्रकारे कळतं. डिसिप्लिन पाळायची म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय, आपलं आतापर्यंत आयुष्य सोडून द्या. 10ला उठतोय, रात्री 2ला झोपतोय, ते सोडा. नवीन सवय लावा की सकाळी लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं. रात्री 11च्या आत झोप लागलीच पाहिजे, सकाळी 6च्या आत जागा झालाच पाहिजे. 7 तासाची झोप बस झाली, ठीक आहे. डिसिप्लिन पाळा, स्वतःला टार्गेट द्या. स्पर्धा कुणाशी करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा करा. मी कालच्या पेक्षा आज कसं बेटर करता येईल मला, हे टार्गेट ठेवा. पुढे हेल्दी कॉम्पिटिशन असू द्या. आता आपण समजा ग्रुप तयार केलाय, आता तुम्ही सध्या 7-8 जण आहेत, त्याच्यात अजून काही लोक ऍड होतील. दर संडेला तुमची एक्झाम होणार आहे, टॉपिक वाईज टेस्ट होतील. जर ऑफलाईन असेल तर त्या दिवशी डिस्कशन पण असेल, तर 3 ते 4 तास चालेल. म्हणजे संडे दिवशी तुम्हाला सुट्टी नसेल, सुट्टी आपली 6 महिने इथंच घालवायची. हडपसरला या तुम्ही ऑफलाईनला, मी सुट्टी नाही घेणार, तुम्ही पण नाही घेणार. कारण जर आपलं कॉमन टार्गेट असेल तर कॉमन आपण सगळ्यांनी झटायचं त्यासाठी. तर हेल्दी कॉम्पिटिशन असू द्या, कोणाला कमी मार्क्स पडतील, जास्त मार्क पडतील, तुम्ही सगळे मित्र म्हणूनच काम करायचं. इफ पॉसिबल संडेला ऑफलाईन या. मी मुद्दा म्हणतोय की तिथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच असेल, टेस्ट सोडवायचे तुम्ही. जर शक्य असेल तर ऑफलाईन या. एक दिवस तुम्हाला त्रास होईल, प्रवास होईल, पण तुम्हाला वेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळेल. आणि जे टॉपिक आपण डिस्कस तुम्ही अभ्यास केलाय त्याचं पूर्ण डिस्कशन 3-4 तास चालेल. त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील, त्याची ऑफलाईन टेस्ट होईल, प्रॉपर तुम्हाला OMR शीट प्रोव्हाइड केली जाईल, त्याचे आन्सर्स घेतले जातील, तुमच्या चुका सांगितल्या जातील, टाइम मॅनेजमेंट होते का नाही पाहिले जातील. त्याच्यामुळे ऑफलाईन आलेलं कधीही चांगलं असं मी म्हणेल. आणि खूप जवळ आहे, म्हणजे तुम्ही उतरला गाडी तळा की लगेच रोड क्रॉस केला की आपलं इन्स्टिट्यूट आहे. सगळी छान सोय आहे, तर तुम्ही आलेलं बेटर राहील. हे एक्सपेक्टेशन माझे आहेत तुमच्याकडून. आता पुढे काही गोष्टी बघा, सगळ्या गोष्टी कळल्याच असेल तुम्हाला. नेक्स्ट स्लाइड वर नेतो तुम्हाला. काय म्हटलं बघा, कॉमन अजेंडा. कॉमन अजेंडा म्हणजे तुमचा आणि माझा कॉमन अजेंडा. मेक अ परमनंट टाइम टेबल. 4 दिवस जाऊ द्या, कुणाला सवय नसते सकाळी लवकर उठायची, हळूहळू सवय लागेल. मेक अ परमनंट टाइम टेबल. परमनंट म्हणजे 6 महिन्यात त्याच्यात पुढे चूक नाही झाली पाहिजे. आपली दिवाळी, होळी, शिमगा काय असेल ते ते सगळं नंतर, नोव्हेंबर पर्यंत झटून करा. मेक अ परमनंट टाइम टेबल बनवायचं की ही माझी उठायची वेळ, ही माझी झोपायची वेळ, आणि असं प्लॅनिंग करा. आता काही लोक गृहिणी आहेत, जे संसार सांभाळून आपलं घरदार सांभाळून करतात, मग त्यांनी ठरवायचं
माझी स्वयंपाकाची वेळी, भांडी घासायची वेळी, पोरांना शाळेत सोडायची वेळी, त्यातून मी 4 तास काढणार ना अभ्यास करणार. तर तुमच्या लेवलला तुम्ही करा, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. वाटलं मी तुम्हाला मदत करेल ते सॉर्ट आउट करायला, म्हणजे स्वयंपाक करायला नाही, तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला. बाबा काय करू शकतो, तर तो परमनंट टाइम टेबल करा आणि फॉलो इट फॉर 6 मंथ्स. आयुष्यभर नाही करायचं पोरांनो, 6 महिने, 6 महिने द्या. तुमचं कल्याण होईल, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं पण कल्याण होईल. ठीक आहे, पुढे बघा. पुढे बघा. ऍटलिस्ट 8 आवर्स प्युअर स्टडी, म्हणजे दिवसामध्ये 24 तास असतात, बरोबर. म्हणजे मला 24 तास मिळणार, तुम्हाला 24 तास मिळणार. 24 तासापैकी 8 तास झोप घ्यायची. गृहिणींचं वेगळं बरं का, त्यांनी त्यांच्या लेवलला थोडं मॅनेज कसरत करा पण करा. 8 तास झोप म्हणलं, 2 तास जेवायला गेले, 8 10 तास झाले, तरी सुद्धा आपल्याकडे 14 तास राहतात. 14 पैकी मी फक्त तुमचे 8 तास मागतोय. 8 तास तुमचा प्युअर स्टडी पहिल्या 4.5 महिन्यामध्ये झाला पाहिजे. त्याच्यामधलं आपलं ठरलंय मॅथ्स रिझनिंग कम्प्लीट 2 तास झालं पाहिजे. 1 तास हायलाइट केले बघा, 1 तास करंट झालं पाहिजे, आणि 1 तास पीवायक्यू झालं पाहिजे. तुमचे 4 तास इथंच गेले, 4 तास इथंच गेले. पण हे 4 तास तुम्ही जर केलं, कारण पीवायक्यूतले जवळजवळ नाही तर 25 ते 30% प्रश्न रिपीट होतात पोरांना. पीवायक्यू जसं आपण रोज उठल्यानंतर ब्रश करतो का, तसा 1 तास तुम्ही पीवायक्यू करा, तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार काढा. पीवायक्यू साठी 1 तास द्यायचाच द्यायचा. ते 21,000चा प्रश्न संच मिळतो, वेगवेगळ्या पब्लिकेशनचा, एक कोणाचा पण घ्या, आयोगाचे प्रश्न आहेत सगळे. 1 तास पीवायक्यू करा, 1 तास करंट झोपाय जायच्या आधी करा, दुपारच्या वेळेत पॉसिबल झालं 2 तास मॅथ्स करा, आणि बाकीचा जो राहिलेला भाग आहे ना पोरांनो, 4 तास राहिला, आपला 8 तास ठरले ना, 4 तास तुम्ही, दोन ऑप्शन तुमच्याकडे. 4 तासामध्ये तुम्ही एकच सब्जेक्ट घ्या. मग समजा जॉग्रफी घेतलाय, मग जॉग्रफी एक आठवडाभर चालवा, त्यातले 4 टॉपिक करा. किंवा जर तुम्हाला वाटते नाही सर 2 तास मी पॉलिटी घेतो, 2 तास इकॉनॉमिक्स घेतो, पण एक सब्जेक्ट सोपा एक अवघड असं पाहिजे, किंवा एकच सब्जेक्ट घ्यायचा, त्याचं कामच करून टाकायचं. आणि तुम्ही काय वाचताय, कोणता टॉपिक आहे, ते प्रत्येकाचं मला टार्गेट तुम्ही द्या. आता याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो, की सगळ्यांसाठी आपण एकच सांगू शकतो, चला या आठवड्यामध्ये आपण या 1500 मध्ये जॉग्रफी कंप्लीट करणार आहे. येस, रिव्हिजन कधी करा सांगतो, रिव्हिजन सांगतो मी. आता संडे मी काय केले, मोहित मी म्हणे रिव्हिजन, संडेचा वेळ रिव्हिजन साठी असणार. म्हणजे संडेचं तुम्हाला वाटतंय संडेला सुट्टी असते, संडेला सुट्टी कुणाला असते, जे काम करतात त्यांना असते. तुम्ही काम करताय का, तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करणे काही काम नाहीये. अंग मेहनतीचे काम करणे लोक थकतात, त्यांना संडेला सुट्टी लागते. डोक्याचं काम करणाऱ्या लोकांना सुट्टीची गरज मला वाटत नाही. तरुण आहात तुम्ही सगळे, कुणी म्हातारण याच्यामध्ये, संडेला इथे या तुम्ही. किंवा रिव्हिजन म्हणजे दिवसभर जे काय वाचले आठवडाभर, त्याचं रिव्हिजन तुमचं मी घेतो. पण मला एक असं म्हणायचंय, जर आपण सगळ्यांनी ठरवलं की सर आपण कॉमन सब्जेक्ट निवडू आणि कॉमन सब्जेक्ट वर काम करू, म्हणजे 4 तास तुमचं तुम्ही चालवा बरं का. बघा मी काय सांगतोय. हा सायन्स साठी पण घेऊ, डोंट वरी, आपण करू ते ईशान. बघा मी काय सांगतोय, आपण सब्जेक्टचं डिव्हिजन करू, एक सोपा एक अवघड. मग मला सांगा, 2 तास सोपा एक सब्जेक्ट, 2 तास अवघड, का 4 तास एकच सब्जेक्ट घ्यायचा, तो तुमचा कॉल आहे. पण मी तर असं म्हणेल, जर तुम्ही सगळ्यांनी 4 तास समजा म्हटला, सर या आठवड्यामध्ये आम्ही पॉलिटी टार्गेट करू, मग पॉलिटी करा, किंवा 2-2 करा. कॉमन नको, तुम्ही वेगवेगळे करा, तुमच्या मनाने करा, फक्त मला सांगताल ते. मग त्यानुसार तुमचं प्रत्येकाचं एक तुम्हाला एक्सेल शीट पाठवलेलं आहे मी, ते एक्सेल शीट मला अपडेट करून पाठवायचं. हा टॉपिक माझा हा झाला, तो राहिला, तर तुम्ही तुमचे टॉपिक ठरवा, की सर जॉग्रफी घेतलाय आम्ही आणि पॉलिटी घेतलाय, हे माझे टॉपिकचं हे टार्गेट आहे आठवड्याचं आहे. त्यानुसार मी सगळे क्वेश्चन फॉर्म करणार, तुम्हाला क्वेश्चन विचारणार. जे ऑफलाईन येतील ऑफलाईन असतील, ऑनलाईनला मी या प्रकारे चालणार. म्हणजे समजा ऑनलाईन कोण जॉईन झाला तर या प्रकारचे क्वेश्चन त्याला विचारले जाते. तर अशा प्रकारे हे सगळं राहणार. याला खूप मेहनत नाहीये पोरांनो, पण आयुष्यामध्ये गेलेला वेळ परत कधीच मिळत नाही. हा, वीकली टार्गेट आम्ही देऊ तुम्हाला, त्यावर क्वेश्चन भेटतील. येस एक्झॅक्टली, तुम्ही मला वीकली टार्गेट द्या, सर हा मी सब्जेक्ट करणार, प्रश्न तयार कर जबाबदारी माझी. येते लक्षात, क्वेश्चन्स मी बनवतो तुमच्यासाठी, आणि ते क्वेश्चन्स आयोगाच्या लेवलचे असतील. तुमच्या असं जे तुम्ही पाहिलं ना, याच या क्लासची टेस्ट सिरीज पाहिली काहीतरी वेगळंच विचारलंय असं काय नाही.
आयोगाच्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातील. तेवढी मेहनत मी तुमच्यासाठी घेईल. माझ्यासाठी फक्त एवढं करा, मला फक्त परीक्षा काढून द्या एवढी. आय नीड रिझल्ट. माझा फायदा त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की आय केम लेट. माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट मी चालू केले, मला ते बूम करायचंय, मला निकाल पाहिजे. मी तुमच्यावर काम करतो, तुम्ही मला मदत करा. तुमचं पण कल्याण आहे, माझंही कल्याण आहे. त्याच्यामुळे इट्स अ काइंड ऑफ गिव्ह अँड टेक बिझनेस. राहिला प्रश्न तुमची फीज घ्यायचा. जर मी फुकट म्हणलं ना, तर फुकटची किंमत नसते पोरांना. हा, माईक ऑन करा, मी संधी देतो. आता मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आता तुमचे डाऊट्स क्लिअर, तुम्ही मला तुमचे जे काय डाऊट्स आहेत ते विचारा. मी माईक माझा काढतोय आता. माझा माईक तुम्हाला म्हणजे माझा जो व्हॉइस आहे तो तुम्हाला क्लिअर ऐकून येणार. त्याच्यामुळे आपलं डिस्कशन थोडं चालू द्या, पण मी माईक काढतोय आता. ओके, तर तुम्ही तुमचे डाऊट्स विचारा डायरेक्ट. तर तुमचा काहीच आवाज येत नाही. काहीच येत नाही, काहीच. आता फक्त लिप्सिंग येतोय. हा. हा, आता येतोय. हा, क्लिअर येतोय का ब्रेक होतोय? हा, येतोय, क्लिअर येतोय. हा, बोल आता, तुझे काय डाऊट आहेत? नाही सर, बोलायचं तात्पर्य म्हणजे म्हणजे आम्हाला एक 6 महिन्याचा जर गोल भेटला ना, की सब्जेक्ट कसे कव्हर करायचे ते 6 महिन्यात, मग बरं. आमचा पण थोडा विजन थोडासा क्लिअर होईल. मग त्या गोष्टी जर तुम्ही अजून हेल्प केला आम्हाला, तर आम्हाला पण तेवढं एक माइंड तेवढं फिक्स होईल की 6 महिन्यात असं असं हे टार्गेट कम्प्लीट करायचं, या मंथ मध्ये हे, त्या मंथ मध्ये ते. चालेल, पण सो मला हे मी थोडस. मग त्याच्यासाठी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुमचे सब्जेक्ट वेगवेगळे राहणार, तर मग मी प्लॅन करताना कसं करू? कारण एकतर एवढं तर फिक्स आहे की प्रत्येकाचं टार्गेट वेगळं. म्हणजे समजा तुझं जर म्हटलं, तर समजा तू इतिहास घेतोयस, बरोबर, यू आर स्टडिंग हिस्ट्री. हो. मग हिस्ट्रीचं तुझं वेगळं प्लॅनिंग राहणार. एक तर 100% कव्हर शुअर असेल की 4.5 महिन्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. मग तुम्ही कोणताही सब्जेक्ट घ्या, मग त्यांनी पर्सनली आपण ते करू. तर समजा तुझा प्रॉब्लेम वेगळा आहे, तर तुझं वेगळं शेड्यूल राहणार. ईशानचं वेगळं, ईशानचं वेगळं राहणार. राईट. त्याच्यानंतर हो. शुभमचं वेगळं राहणार. पण ते 6.5 महिन्याचं गोल म्हणजे जे आपलं ठरलं ना 6 महिन्याचं, ते ऍक्च्युली 10 महिन्याचं आहे पुढच्या. सॉरी, 10 महिन्याचं म्हणजे पुढे आपल्याला मराठी इंग्लिश पण घ्यायचंय. पण मराठी इंग्लिशचं लोड घेऊ नका, आपलं सगळं रेडी आहे. म्हणजे आपला पूर्ण कोर्स. ओके. फक्त आपल्याला प्री महत्वाची आहे. तुमची प्री निघली की मेनची जबाबदारी माझी. पण प्री काढण्यासाठी तुम्हाला कुठावं लागेल, ते करावं लागेल. मग ते तू जसं म्हटलं की आपण 6 महिन्यात एक गोल देऊ, अशा प्रकारे प्लॅनिंग करू, तर ते मी देतो, ते आपण करू. पण ते 1 to 1 करावं लागेल तुम्हाला तुझ्याशी. नाही सर, बेटर लाईक तुम्हाला पण पडेल. लाईक आता तुम्ही सब्जेक्टची नावं नका देऊ, फक्त लाईक त्या मंथ मध्ये कसा कोणता सब्जेक्ट कसा कव्हर करायचा ते एक टाइम ड्युरेशन द्या ना फक्त. तसं त्याच्याने चालेल. आम्ही आमचा सब्जेक्ट त्याच्यात पुट करू, सो तुम्हाला पण ते इझी पडेल आणि आम्हाला सर्वांना सर्वांना पण ते थोडं चालेल. इझी पडेल. मग आणि वीकली कुठं काय थोडेसे चेंजेस असतील ते तुम्ही करा, फक्त बस तिथं हेल्प करा तुम्ही. चालेल. मग मंथली टार्गेट प्रत्येकाला देतो, चालेल, वेगळं वेगळं. हा, तसं एक बेटर पडेल. ठीक आहे, ते एक सजेशन. आता मग सध्या आपण इनिशियल स्टेजला सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय, तर तुझं सजेशन मला पटलं. अजून वेगळं कोणाचं काय डाऊट आहे? शुभम, आर यू देअर? हा सर. तुला काय वाटतं? सर, संडे नाईटला मी तुम्हाला टार्गेट देत आहे की बर. वीक मध्ये मी एवढं एवढं कव्हर करणार आहे, बर. आणि ते कम्प्लीट करून द्यायचं आहे तुम्हाला. आणि ठीक. सब्जेक्ट वाईज तुम्ही सांगा की हा सब्जेक्ट इतक्या दिवसामध्ये कव्हर झाला पाहिजे. बरोबर. आम्ही ते बघून टॉपिक वाईज, आता समजा काही एका सब्जेक्ट मध्ये एखादा टॉपिक कोणाचा स्ट्रॉंग असतो, वीक असतो, त्याला लवकर टाइम लागतो, कोणाला जास्त हे होतं. बरोबर. तर मग मी सॅटर्डेला संडेला देत जाईल तुम्हाला नाईटला चालेल. मग संडेला सगळ्यांनी वीकली मला टार्गेट. द्यायचं. संडेला प्रत्येक जण त्याचे टॉपिक्स मला देणार. डन. या बाबतीत काय डाऊट आहे कोणाला? म्हणजे आज तुमचे टॉपिक्स मला 12 वाजेपर्यंत येतील सगळ्यांचे. हा, हो, हो. भेटते सर. आज 12 पर्यंत येतील सगळ्यांचे. येस. आता आता याच्यामध्ये एक हा जो पार्ट होता ना, की आपल्याला तो विषय कंप्लीट करायचा, पूर्ण सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे. मग तो सब्जेक्ट कंप्लीट करण्यासाठी आता उदाहरणार्थ जॉग्रफीचा जर विषय घेतला, आपण जॉग्रफीचा जर घेतला, तर चॅप्टर त्याच्यात 18 ते 20 चॅप्टर आहे. मग ते 20 चॅप्टर कव्हर करायला 2 रोजचा सब्जेक्ट आपण घेणार आहे. तर त्यातले कमीत कमी 4 सब्जेक्ट रोज तुमचे झाले पाहिजे दर आठवड्याला. मग ते महिन्यामध्ये तुमचे 2 सब्जेक्ट कव्हर होतील. महिन्यामध्ये 2 जीएसचे सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील. किंवा दीड महिन्यामध्ये जर 2 झाले, मला सांगा, दीड महिन्यात 2 झाले, तर 3 महिन्यात 4 होतात, 4.5 महिन्यात 6 होतात. आपलं पूर्ण कव्हर होऊन जाते. तर दीड दीड महिन्याच्या टार्गेटने 2-2 करून करून देतात का मला तुम्ही? मॅथ्स रिझनिंग शिवाय
येस आहे का पॉसिबल? चालेल नाही सर, सर. दीड दीड महिन्यामध्ये आता चालेल. 15 त्रिक 45 दीड महिन्याच्या फरकाने एक मला सब्जेक्ट म्हणजे 2 सब्जेक्ट पाहिजेत. मग इतिहास घ्या, भूगोल घ्या, दीड महिन्यात मला कम्प्लीट पाहिजे. इतिहास सर पॉसिबलच नाही होणार ना दीड महिन्यात संपवायला. का नाही इतिहास होणार? लय वास्ट आहे सर. नाही नाही, मी सांगतो ना. मी मी ऐक ना, हा सर. इतिहासाचं आहे ना, तू सगळे क्वेश्चन पेपर बघ, तुला असं कळेल इतिहासाचं की एकच सांगतो तुला, इतिहास इज द ओनली सब्जेक्ट अबाउट विच यू कॅनॉट प्रेडिक्ट एनिथिंग. सर 1870 प्रिडिक्ट तर नाही करू शकत, बट सोडू पण नाही शकत ना आता, नाही नाही लाईक नाही, कोणता पॉईंट. सोडायचं तर नाही. पण आपण असं करू की मिनिमम आउटपुट आणि मॅक्झिमम सॉरी मिनिमम इनपुट आणि मॅक्झिमम आउटपुट देणारे सब्जेक्ट हे चांगले करून घेऊ. कोणते कोणते? हे बघ, 11वीचा इतिहासाचं एक बुक आहे, माहिती आहे तुला? ते एक चांगलं करायचं. हा मॉडर्न इंडिया चांगला करायचा आणि समाज सुधारक चांगले कर. बास, याच्या पलीकडे काय जाऊ नको. 75% प्रश्न याच्यावरच नाही, आहेत. पण सर समाज सुधारक एक बघायला गेले तरी एक भरपूर आहे सर, ते महत्वाचं वाचायला ते करायचं. पूर्ण डिटेल मध्ये. आपण आता हे हा मंथ मध्ये महाराष्ट्र हिस्ट्री खूपच छोटं झालं, तेवढंच पुस्तक करायचं आपल्याला. पण म्हटलं समाज सुधारक आहेत ना, म्हणजे उदाहरण सांगतो. शाहू फुले आंबेडकर तर आपल्याला माहिती आहे, पण त्याचबरोबर समजा बाबा पदमजे असेल, रानडे असेल, यांच्यावर पण क्वेश्चन्स येतात, राईट? किंवा ते आपले विष्णुबुवा ब्रह्मचारी असेल, याच्यावर पण क्वेश्चन तुम्ही प्रॉपर क्वेश्चन पेपर अनालाइज केल्यानंतर. आता उमेश कुदळे सरांची एक समाज सुधारकांची नोट्स आहे, तुम्ही पाहिली असेल कदाचित. हा तेवढी नोट्स करा, समाज सुधारकाचं काम होऊन जाईल तुमचं. बेस्ट येते, म्हणजे बेस्ट रेफरन्सेस निवडायचं, त्याला चिटकून राहायचं, तर ते होते. दीड महिन्यामध्ये आरामात होईल. आणि नाही झालं तरी आपण 19-20 आहे, आपण दीड महिना आपण स्पेरिटला ठेवलाय. येतोय का लक्षात? हे सगळं प्लॅनिंग करतोय आपण 4.5 महिन्याचं. दीड महिना आपला स्पेअरला आहे ना पुढचा, मग काही कमी जास्त आपण तिकडे कव्हर करून घेऊ. येते लक्षात? मग तुम्हाला 8 तासाचे 10 तास करायचे करा, पण हे टार्गेट कम्प्लीट करायचं. दीड महिन्यामध्ये 2 जीएसचे सब्जेक्ट झाले पाहिजे. सर शेवटच्या दीड महिन्यामध्ये टेस्ट सिरीज होईल ना आपली? दर आठवड्याला. ती पण इन्क्लुझिव्ह आठवड्याला असेल. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? म्हणजे इंटिग्रेटेड होईल ना? इंटिग्रेटेड हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता. 100 गुणांचा प्रॉपर क्वेश्चन पेपर होणार. आणि अशा पद्धती असेल की तो पुण्याचा नसेल, एवढा शाळा आपण काढू. आणि दर म्हणजे आठवड्याला होईल. आम्ही दिलेले टॉपिक्स वरती तो असेल पेपर असं म्हणतात तुम्ही? तोपर्यंत आपण सगळं कव्हर केलं असेल. मी 4.5 महिन्यामध्ये तुमचं ओके मॅथ्स झालं असेल. ओके, तो नंतरच बोलतोय. हा, 4.5 महिन्यानंतर सांगतो मी. मग त्याच्यावर कमीत कमी परीक्षेला जायच्या अगोदर आपले दर आठवड्याला एक क्वेश्चन पेपर म्हणलं तर 6 क्वेश्चन पेपर सोडून झाले पाहिजे टेस्ट सिरीजच्या क्लासरूम ह्याच्यामध्ये. प्रॉपर 1 तासामध्ये ते प्लॅन करून सोडवायचं. ज्या चुका होत्या त्या टाळायच्या, त्या चुकातून शिकायचं. असं करत करत ते प्लॅनिंग करायचं. 4.5 महिन्यामध्ये करायचे. दीड महिन्यामध्ये प्रत्येक आपला 2-2 सब्जेक्ट मला टार्गेट देतात. आज झोपायच्या आधी 12च्या आतमध्ये मला प्रत्येकाने आपल्याला पाठवा. ठीक आहे, क्लिअर? अजून काय डाऊट आहे कोणाला? दीपाली मॅम, आर यू देअर? येस सर. हा, तुम्हाला काय डाऊट आहे? डाऊट नाही, पण मला एक विचारायचं होतं की आता जे आपले सब्जेक्ट झाले त्याच सब्जेक्ट पैकी आम्हाला द्यायचं असेल ना टार्गेट? नाही, तुम्ही आता बघा, इंग्लिश आणि मराठी सब्जेक्ट आपल्याला मेन्सला आहे. सब्जेक्ट आता आपण जीएसटी घेतोय, क्लासचं चाललंय ते वेगळं चालणार. ओके. सेल्फ स्टडीवर बेस्ड आहे सगळे. मग याचं डिस्कशन प्रॉपर होणारच आहे तिकडे क्लासमध्ये, पण त्याच्यावर अवलंबून नाही राहायचं आपण. हे सेल्फ स्टडी करता करता आपल्याला पुढे जायचं. मग तुम्ही ते करू शकता, कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट घेऊ शकता की बाबा इकॉनॉमिक्स इज बिंग टॉट तर इकॉनॉमिक्स करतो मी. तसं करू शकता तुम्ही. ठीक आहे. आज टार्गेट फक्त तुम्हाला जीएसच्या विषयांचं द्यायचं? जीएसच्या विषयांचं. करंटचं तुम्ही संध्याकाळी झोपताना 1 तास करायचं. रोज गणित बुद्धिमत्ता 1.5-2 तास तुम्ही करायचं. प्रतीक्षा मॅम, आर यू देअर? ओके. येस सर. हा, बोला मॅडम, तुमचं काय डाऊट? नो सर, माझे काही डाऊट्स नाही आहेत. बट मला हेच म्हणायचं होतं की समजा आठवड्याच्या शेवटी रविवारच्या दिवशी वगैरे आपली म्हणजे टेस्ट वगैरे जे होणार, तर मग ते कसं आपण कन्क्लूड करणार ना, म्हणजे प्रत्येकाचा सब्जेक्ट वेगवेगळा असल्यावर. हा, नाही, ते इट्स माय प्रॉब्लेम. हा. तो माझा ओके. प्रॉब्लेम. तुम्ही करा. हा. आता शिफ्ट मी जर एवढं करतोय तर मग समजा तुम्ही मग आता हे तर मला करायचं होतं की कॉमन एक सब्जेक्ट घेणार, पण तो प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांचे वेगळे चाललेत. माझ्यासाठी हा तुम्ही सर. तुमचं डिस्टर्ब नका करू. माझ्याकडे तेवढा वेळ आहे, मी प्रत्येकासाठी क्वेश्चन काढू शकतो. तुम्ही फक्त तर नाही, बट एक तरी सब्जेक्ट जर कॉमन होत असेल सर्वांमध्ये तर
तर मग करू शकतो. मग चांगलीच गोष्ट तर आहे. थोडं सर्वांनाच हेल्प होईल त्या सब्जेक्ट मध्ये, हा म्हणजे माझा पण इंटरॅक्टिव्ह तेच एवढं विचार होईल. हा, मग त्याचा एक फायदा असा होईल, जर 2 सब्जेक्ट तुम्ही घेतले ना 1.5 महिन्यामध्ये, एवढं खात्री सांगतो तुमचा एकही मार्क जाऊन नाही देणार मी त्या विषयाचा. कारण संडेला मग आला तर तुम्ही सकाळी 9ला आला तर संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत थांबा. तो सगळा विषय आपण क्लिअरच कट टू कट करून टाकू. तुमचं एवढ्या छान प्रकारे आपण सगळं डिटेलमध्ये घेऊ, अगदी टॉपिक वाईज सगळं घेऊ. मग तसं जर झालं ना शुभम, आर यू देअर शुभम, तसं जर करता आलं की 2 सब्जेक्ट तुम्ही सर आता सांगा हे घेऊ आम्ही 1.5 महिना, तर ते 2 सब्जेक्ट जर आपल्याला रेटता आले तर ते वेल अँड गुड, चांगलंच होईल. तुम्ही सांगा सर कोणते सब्जेक्ट. तुम्ही मी मग असं सांगितलं, नाही म्हणजे तर सरचं नाही, म्हणजे हिस्ट्री आपल्या आणि आपण जे पॉलिटी पण आहे घेऊया. सर्व. एक सब्जेक्ट सोपा, एक सब्जेक्ट अवघड. एक तर हिस्ट्री आणि एक एक पॉलिटी घेऊया. दोन्ही अवघड आहे, पॉलिटी आणि हिस्ट्री. तर दोन्ही पॉसिबल नाही करायला, तुम्ही मग खूप वेळ एक जाईल. करा, इकॉनॉमिक्स घेऊ शकता. इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी, किंवा इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटी. पॉलिटी आणि जॉग्राफी सर, पॉलिटी आणि जॉग्राफी. पण ते बोथ आर इझी सब्जेक्ट. ओके. तर पॉलिटी जॉग्राफी डन करायचं सांगा मला. पॉलिटी जिओग्राफी चालेल सर. पॉलिटी जिओग्राफीच्या सोबत मॅच नाही बसत ना. तर तुम्ही डिसाईड करून सांगा, म्हणजे ठीक ते आहे ना, आपण काय व्यवस्थित करू, होईल. पॉलिटी आणि जॉग्राफी पहिला 1.5 महिना चालू हो चालेल. मॅथ्सचं हो. वेगळं चालवायचं तुमचं तुम्ही. मॅथ्सचं तुम्ही हा 2 तास करायचं. तो वेगळा पार्ट झाला. इट्स अ पार्ट ऑफ अ प्रॅक्टिस. आधी ती तुमचं काय डाऊट क्लिअर आहे का? ईशान आर यू देअर? पॉलिटी जॉग्राफी सगळ्यांना ओके का सांगा मला. चालेल सर. त्याचा फायदा काय होईल ओके माहिती? ओके. त्याचा फायदा हा होईल मला, की मला बेस्ट क्वालिटीचे क्वेश्चन पेपर तयार करतील तुमच्यासाठी. ठीक आहे. तर आता मग सब्जेक्ट सर कॉमन आहेत, मग आपल्या टॉपिक्स पण त्याच्यात तुम्हीच जा ना, मग टार्गेट पण तुम्हीच जा. मग चालेल, टार्गेट मी देतो. मग त्याच्यातनं आम्ही ते टार्गेट कम्प्लीट इनकम्प्लीट ते तुम्हाला सांगत जाऊ, एवढे झाले एवढे नाही झाले, ते बेटर पडेल. मग चालेल. मग त्याच्यात आम्ही पण थोडंसं मग ऍज अ लाईक कॉम्पिटिशन याला ट्रीट करू, ऍज अ वीकली कॉम्पिटिशन. चालेल, डन. लाईक तसं टार्गेट आहे तो कम्प्लीट करायचा, त्याच्या हिशोबाने अभ्यास करू आम्ही पण. ठीक आहे. मग मी तुम्हाला आज 12च्या आतमध्ये टॉपिक पण देतो सगळ्यांना. चालेल चालेल हो चालेल. चालेल. फक्त एक चालेल लक्षात सर. ठेवा, सगळ्यात महत्वाचं, आता याच्यामध्ये समजा तुम्ही आता हे चालू केलं, बरोबर आहे. हे चालू केल्यानंतर असं नको व्हायला की तुम्ही दुसरा कोणत्या लायब्ररीमध्ये मित्र भेटलाय आणि तो वाचतोय इकॉनॉमिक्स आणि मी इकॉनॉमिक्स घेतो. शेड्यूल डिस्टर्ब करू नका स्वतःचा. 1.5 महिन्यामध्ये पॉलिटी आणि जॉग्राफी अक्षरशः भोगा झाला पाहिजे. एवढं चांगलं करून घेऊ आपण. मी क्वेश्चन पेपर तयार करतो. तुम्ही स्वतः मी जसं सांगितलं की प्रत्येक पुस्तकाच्या मार्जिन असते, मार्जिन मध्ये तुम्ही काय करा, महत्वाचे बिट्स वगैरे लिहायला सुरुवात करा. 2 तास मॅथ्स घ्या, 1 तास करंट घ्या, तुमचा 100% रिझल्ट येईल. ते झाल्यानंतर मग पुढचे 2 सब्जेक्ट चालू करू आपण. चालेल. अजून काय डाऊट आहे कोणाला? कसला काय नाही सर, डाऊटच क्लिअर झाला. अजून काय डाऊट आहे कोणाला? क्लिअर आहे सर. आणि सगळ्यात महत्वाचं, रोज रिपोर्टिंग करायचं ग्रुपवर की सर आता टार्गेट कम्प्लीट झालं का नाही झालं. रोजच्या रोज आज किती तास अभ्यास झाला, टार्गेट नका सांगू, अभ्यास किती झाला थोडं सांगा मला, म्हणजे मला बरं वाटेल जरा. नाही तर आठवड्यावर तुम्ही तिकडे आरामात मी इकडे आरामात असं नको व्हायला. लेट्स टेक इट ॲज अ चॅलेंज. एक चॅलेंज म्हणून घेऊ आपण याला. बघू काय होतं. हा ते चॅलेंज, ते टॉपिक्स तुम्ही दिल्यावर चॅलेंज राहील आम्हाला पण, म्हणजे की एवढ्या तास ते कम्प्लीट करायचं. तुम्ही मला आन्सरेबल आहात हे तुम्ही लक्षात ठेवा, की आम्हाला उत्तर द्यायचे कोणाला तरी, बाबा आम्ही काय केलं आहे आणि मला तुम्हाला उत्तर द्यायचे रविवारी मी तुमच्यासाठी काय केलं. येते लक्षात? हो सर. क्लिअर? अजून कोणाला काय डाऊट आहे विचारा. डाऊट नसेल क्लिअर म्हणा. 12:15 10:15 झाले. Yes. प्रतीक्षा मॅम, आदिती, दीपाली मॅम, ईशान, नो सर. Yes, sir. क्लिअर सगळ्यांना? एनी काय कुणाला काय कन्फ्युजन याबाबत आहे का? काय बाबा सर आय हॅव कन्फ्युजन अबाउट दिस. आणि दीपाली मॅम, आपण आपल्या क्लासमध्ये सुद्धा तेच चालू करू, जॉग्राफी आणि पॉलिटिक्स चालू करतोय. ठीक आहे. मग त्याचा तुम्हाला काय फायदा होईल? हो सर. मग ते चालेल. कॉम्प्लिमेंटरी होऊन जाईल. चालतंय. तर मी आज तुम्हाला टॉपिक पाठवतोय, ग्रुप तयार करतो व्हॉट्सअपचा, सगळ्यांना ऍड करतोय. चालेल.
आणि बाकीचं सर त्याच्या वर एक्स्ट्रा जर काय करायचं असेल, जर टाइम असेल तर ते करू शकतो ना ते तुम्ही आपलं. करा. एक्स्ट्रा तुम्हाला उद्या समजा वाटलं की मला इतिहास करायचं, इतिहास कर. तुला वाटलं सिंहगडला फिरायला जायचंय, जा. 8 तासाच्या नंतर काही पण करू, आपण 8 तास अभ्यास करूनच जा. इथे लक्षात. ओके. क्लिअर? चालेल. मग आज मी तुम्हाला टॉपिक पाठवतो 12च्या आतमध्ये. जिओग्राफीचे आणि पॉलिटी टॉपिक पाठवतो प्रत्येकाला. ठीक आहे? ग्रुपवर टाकून देऊ का? व्हॉट्सअप ग्रुपवर? हो सर, टाकतो. चालेल? हो चालेल सर. ठीक आहे. सगळ्यांचे Yes, sir. बुक्स असतील, बुक्स नसतील तर पटपट ऑर्डर करून घ्या, मागून घ्या. बुक्स पण कोणतं वापरायचं मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे? एम लक्ष्मीकांत असेल ते पॉलिटीला वापरा, जिओग्राफीला AB सौदी वापरायचं. कळलं? चालेल? चालेल. एम लक्ष्मीकांत हो. आणि AB सौदी. चालतंय. काय डाऊट असेल विचार, डाऊट नसेल क्लिअर म्हणा सगळ्यांनी. क्लिअर. क्लिअर आहे सर, नो डाऊट. चालतंय. मी ग्रुप तयार करतोय. आय एम गोइंग टू ऍड ऑल ऑफ यू. प्रत्येकाने रिपोर्टिंग करा आणि आपण भेटू. चालतंय? चला. लेट झालंय. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. गुड नाईट गाईज. बाय बाय. गुड नाईट.